नमस्कार मित्रांनो. विषय काही चांगला नाही आजचा. आपल्याला सगळ्यांना माहीत झालं असेल, कळलंच असेल की नाशिकमध्ये काय घटना झाली आहे मालेगाव परिसरात डोंगराळे भागात. म्हणजे एवढे हलकट आणि नालायक लोक आपल्या आजूबाजूला आहे ना, यांना नीच, यांना किती शिव्या देऊन फरक पडणार नाही. या असल्या हरामखोरांना नाकडा करून यांच्या सगळं काढपून टाकून यांना कुत्र्याच्या ऐगत हाणला पाहिजे आणि मारून त्याला चित्ता काढला पाहिजे तिथं. असं कृत्य मित्रांनो त्या परिसरात घडलेले आहे. एका 3 वर्षाच्या पोरीवर, अरे तुझ्या आई, 3 वर्षाच्या मुलीवर तू बलात्कार करतो, तिला ठेचून दगडाने मारतो. हरामखोरा, तुला लाज वाटली पाहिजे. ती बारकी पोर आहे. अरे तुझं लग्न झालं असं तुला पण याच वयाची मुलगी झाली असते रे मादर चोत. हा विजय खैरनार नावाचा डुक्कर, काय त्या मुलीची चूक? त्या अंगणात खेळत होती, वडिलांची भांडणं त्या मुलासोबत झाले, त्या मुलाने बदला म्हणून त्या मुलीला उचललं आणि झाडात नेऊन तिच्यावर अतिप्रसंग करून तिला दगडाने ठेचून मारलं. या भाडकावला सुद्धा असा ठेचून मारला पाहिजे. याला जेलमध्ये घालून जेलमध्ये फुकट सरकारचा पैशाचं जेवण खाऊन याच्यावर केस नाही दाखल करायची, याला डायरेक्ट गाडला पाहिजे, मारला पाहिजे, याला गोळ्या घालून ठार केला पाहिजे पहिला. आज ही घटना झाली काही दिवसांपूर्वी साताऱ्यामध्ये, पण सेम अशीच घटना झाली आहे. तिथं सुद्धा एका मुलीच्या डोक्यात वरवंटा घालून तिला मारला, तिच्यावर अतिप्रसंग केला. हेच चाललंय आजूबाजूला. मुंबईमध्ये पण तेच झालं काही महिन्यांपूर्वी. बलात्कारच चालू आहेत. म्हणजे काय यांची विकृती एवढी एवढी काय? अरे तुला जायचंच होतं ना, जायचं ना, आपली आई घालायची ना, आहेत ना तिथं जागा तुझ्या आईला तुझ्या. हो, ती लोक तुला जिवंत काढणार तिथं, तू दिसणार नाही. कोर्ट काय तुला सोडत नाही. 7-8 वर्ष तू सोडतोय, याला काय फाशी वगैरे काय देणार नाही सरकार, मला नाही वाटत दिलं म्हणून अशा कृत्याला. कारण याआधी असं ऐकलं नाही की कधी या अशा गोष्टींमध्ये कुणाला आजपर्यंत फाशी दिली बलात्कारामध्ये. कारण अजून एक केस तशी झाली साताऱ्यामध्ये, तिथं सुद्धा पण काय माहीत नाही काय झालं आहे. मुंबईमधलं पण तेच आहे. मुंबईमधला त्या माणूस जेलमध्ये मेला, ज्याच्यावर एलिगेशन होते ना बलात्काराचे, जेलमध्ये मेला. तो आत्महत्या केली का त्याचा एन्काउंटर झाला ते माहिती नाही, पण काहीतरी झालं तो मेला तिथं. हे अशी विकृत लोक आहे ना सर, जागेत ठेचली पाहिजे. आपल्या आजूबाजूला बघा, राहा, आपल्या बारक्या पोरी असतात आजूबाजूला काय चालतं ते बघत राहा. अशी घटना, असे विकृत लोक आजूबाजूला खूप आहेत, दिसतील. काय कळत नाही काय करायचं. आणि ह्या लांडग्यांना ठ्याचा आई घाल्यांना फेंचो.